ए बन्या, अरे इकडे रे. कोण मी? इकडे रे. बोल. वर कुठे गेला होता तू? वर? अगं माझा मित्र आहे वरती, बोलून गेलो होतो. ए बन्या, मला शांतपणे शिकवू नकोस. मी खरंच इथं शेजारीत राहते. खरंच माझा मित्र आहे. गप्प बस. वर कोणी बी राहत नाही. काय बोलते? मी कावाच्यानं काम करते, तुला बघतीये. वर जाते खाली येते, वर जातो खाली येते. काय चाललंय नक्की? अरे खरं सांग. ए, ते मला तसलं काय सांगू नकोस. आणि तू जे वर खाली करतोयस ना, हे जर माझ्या दादाला कळलं ना, तर तो तुला मिरची कुटल्यासारखा कुटल. बरोबर? खरं सांगू तुला, माझं की नाही लग्नाचा विचार चाललाय. बर मग चांगलंय की. चांगलं आहे, पण तुझ्या एवढी सारखी सुंदर मुलगी मला भेटणार नाही. काय म्हणालास? हो. ए बन्या, मला कसं स्थळ पाहिजे ते मी आधीच ठरवलंय. आणि मला फक्त मुलगा देखणंच नाही, तर चांगला नोकरीवाला पण पाहिजे. कळलं का? होय का? वय. अगं मग मी पण देखणं आहे की. मला बी नोकरी आहे ग्रामपंचायत मध्ये. तुला पण नोकरी आहे? होय तुला पण नोकरी आहे? होय. आणि ते पण ग्रामपंचायत मध्ये? हो. काय करतोस रे तिकडं? मला तर गावात बोंबलं खेळतानाच दिसतो. अरे माझं लय वजन आहे ग्रामपंचायत मध्ये. माझ्याशिवाय सरपंचांचं पान हालत नाही. हे बघ, ते तुझं काय का असं ना. आणि तुला जर असं काय वाटत असेल, ते तू आधी माझ्या दादाला भेट. मग बघू आपण काय असेल ते. ठीक आहे, तू म्हणतेस तसं करतो. दादाला येतो भेटायला. हा, जा जा भेट. जा आता. बापू बापू काय म्हणणे? रडतोयस कशाला तू? ये 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 इकडे बस 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 बस. अरे काय झालं काय एवढं रडायला? हो बापू, मी खूप अडचण येतो. हो. अरे कसली अडचण? एक तर रोज टामटुमीत फिरतोय आणि अडचण म्हणतोय. काय अडचण आली बाबा तुला? म्हणून तुमच्याकडे आलो, मला अडचण दूर करण्यासाठी. अरे इथं बापू सरपंच आहे ना, कशाला काळजी करतो? तू फक्त अडचण सांग. मला ना एक मुलगी आवडली. म्हणजे काय लग्न करणार आहे काय? हो. अरे मग मला सांग, लग्नासारखी आनंदाची बाब तुला असणार आहे का दुसरी? हा? पण मी अडचण आहे हो. काय अडचण काय लागली? मी तिला सांगितलंय की ग्रामपंचायत कामाला आहे. ओ हो, अरे काय बन्या तू ग्रामपंचायत मध्ये कुठं कामाला असतं का? अरे मी आहे सरपंच, आणि इथं काय लोकांनी निवडून दिले, त्यामुळे मला जनतेची कामं करायला लागतात. ती काही एखादी पोस्ट तिथं सरकारी ऑफिस सारखी भरली जात नाही. बापू ते सरकारी काम आहे, ते तिकडचं वरच्या ऑफिस कडून भरतात. तुम्ही त्या अडचणी मला सांगू शकता. मला वाचवा प्लीज. अरे काय बनाय ना, एकतर तू मला रोज काही ना काही अडचण आणून सांगतो. माझ्या अडचणीचा डोंगर उभा. कारण मला ती मुलगी आवडली, मला खूप आवडली. मला तिच्याशीच लग्न करायचे. कुठली मुलगी आहे? हाय तिथे एक आपल्या इथे गावात. आपल्याच गावातली आहे हो. का? अरे, मग कोण आहे? हाय एक, तुम्ही तिच्या भावाला ओळखता. मी? कोण आहे? कोण कोण? ते तुम्ही नाही का म्हणता विकास दादा, विकी दादा. बापरे, तू पण कसल्या माणसाला तू माझ्यासमोर घेऊन परत त्या विकासला घेऊन आलायस? काय झालं? तर तुला एवढं प्रेम होतं चाललं होतं, तर दुसऱ्या मुली नव्हत्या का गावात? हो पण काय कर, मला तीच आवडली हो. मग मला तिच्याशीच करायचं लग्न. तुम्ही आता वाचवा, मला काहीतरी करा. अरे ते तुझ्या आधी आहे का नाही, मला येऊन विचारल खंडोळी करल माझी. आपलं ते काय म्हणायचं, जाऊ दे. पण काही करा, मला तुम्ही काहीतरी करा. त्या मुलीशी मला लग्न करून द्या.
आता मात्र तू आहे ना मला फार अडचणीत म्हणजे कसं काय आता ए, ए बघ काय अरे बापू. बाबू अरे बन्या तुम्हीच आहे. ऐक मला सांग आता जर मी त्याला तू जर चौकशीला आला इथं ग्रामपंचायत मध्ये किंवा घरी बाबा मुलगा खरंच नोकरीला आहे का तर मी काय सांगणार मला सांग मी जर त्याला सांगितलं की बाबा हो तिथं ग्रामपंचायत मध्ये कामाला आहे हा. तर अरे ते किती खोटं होईल हं? अहो, काही पण करा तुम्ही काही पण अरे करा माझं पद अडचणीत येईल ग्रामपंचायत मध्ये आणि ते वरनं ठोकाल मला ते वेगळं अहो, तुम्ही माझ्यासाठी एवढं करू शकत नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो काहीतरी करा. अरे हाय. बरं एक काम कर आता हा बोला. बघतो मला काहीतरी एक जमतंय का तू जा आता जा त्याला हे बन्या जर हे असली नाटकं करत असल मग आता तर काय त्या विकासच्या बहिणीला बरोबर लग्न करायचं ना लय अडचणी यायला लागल्या आता ह्या बन्याला नोकरीचं कसं काय सांगायचं अवघड आहे. मूड घालवला सगळा अवघड काम कुठे गेलेला? इथंच मैत्रिणीकडे गेले होते. थांबा. हे बघ, सध्या आम्ही तुमच्यासाठी लग्नाचं स्थळ बघतोय. त्यामुळे ह्या वर्षी तुमचं लग्न करायचं मी ठरवलंय. दादा तुझं ठीक आहे पण मी पण माझ्यासाठी एक पोरगा पसंत केलाय. तू स्वतःच बघितलास? आणि तू कोण आहे? काय काम करतो काय? आपल्या गावातलाच आहे आणि नोकरीला पण आहे ग्रामपंचायत मध्ये. कोण आहे तो? तो बन्या. बन्या? कोण बन्या? मला जाऊन ग्रामपंचायत बघितलं पाहिजे कोण आहे बन्या त्यो. बर